आपल्या सर्वांचे राईस टुगेदर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. बाल शिक्षण सेवा अंतर्गत प्रमाणपत्र अभ्यासक्रम आपण अभ्यासित आहोत. आज आपण घटक संच 6 मधील स्वाध्यायामधील प्रश्न क्रमांक 6 ते 13 बघणार आहोत. चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्यासमोर प्रश्न क्रमांक 6 आलेला आहे. मुलांचे उदयोन्मुख लेखन म्हणजे काय? मुलांचे उदयोन्मुख लेखन टप्प्याटप्प्याने कसे विकसित होते हे आपल्याला सांगायचं आहे. तुमच्या समोर उत्तर आलेलं आहे. आपण बघू शकता उत्तरे आलेली आहेत आपल्यापर्यंत. आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न 6 ते 13 बघणार आहोत. मागील व्हिडिओमध्ये आपण 1 ते 5 बघितलेले होते. या अभ्यासक्रमामधील सगळ्यात मोठा घटक आहे हा, की ज्याच्यामध्ये 13 प्रश्न आहेत आणि प्रात्यक्षिकामध्ये 20 प्रश्न होते. आपल्यासमोर उत्तर आलेले आहे, बघू शकता तुम्ही. बघा, अनियमित चिन्हे व अक्षरांसाठी चिन्हे तुमच्या समोर दाखवण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला ते लिहायचं आहे. तुमच्या समोर उत्तर दाखवण्यात आलेलं आहे, बघू शकता तुम्ही. उत्तर जर तुम्हाला मोठं वाटत असेल तर तुम्ही थोडं कमी करू शकता तुमच्या हिशोबाने, परंतु अत्यंत समर्पक असं उत्तर अभ्यासक्रम मी तुम्हाला दिलेलं आहे. आपली व्हिडिओ आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. कमेंट्स करा, इतरांसोबत शेअर करत चला, जेणेकरून इतर अंगणवाडी सेविकाही आपला अभ्यासक्रम लवकरात लवकर पूर्ण करतील. आपल्याला आता आपण प्रश्न क्रमांक 7 बघत आहोत. मुलांसाठी सहभागी लेखन करायचे म्हणजे काय? एखादे उदाहरण देऊन मुलांसाठी सहभागी लेखन कसे करावे हे सविस्तर लिहा. आपल्याला जर अजून कशावर व्हिडिओ पाहिजे असल्यास कमेंट्समध्ये सांगावे की सर या टॉपिकवर आपण व्हिडिओ करावा. मी जेवढं होईल तेवढं त्या टॉपिकवर व्हिडिओ करण्याचा प्रयत्न नक्की करेल. आपण फक्त टॉपिक सांगावा, आपली जी समस्या असेल ती सांगावी, जेणेकरून त्या समस्येवर मी व्हिडिओ तयार करेल. आपल्यासमोर उत्तर दाखवण्यात आलेलं आहे. समर्पक उत्तर आहे. बघा, प्रश्न क्रमांक 6 ते 13 मध्येच आपल्याला 13, 14, 15 मिनटं लागत आहेत एक व्हिडिओ तयार करण्यासाठी. व्हिडिओची लेंथ 13 मिनिटाची आहे, तर ते तयार करण्यासाठी मला खूप वेळ लागतो, म्हणून तुमच्यापर्यंत व्हिडिओ उशिरा येत असतो. त्यासाठी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्यासमोर उत्तर येत आहेत. आपण व्हिडिओ पॉज करून उत्तर लिहू शकता. आपल्यापर्यंत सीमित न ठेवता हा व्हिडिओ आपल्या इतर अंगणवाडी सेविकांना सुद्धा द्या, जेणेकरून त्याही आपला स्वाध्याय लवकरात लवकर पूर्ण करतील. इथं प्रश्न क्रमांक 7 संपतो. आता आपण जाणार प्रश्न क्रमांक 8 वर. तिथं आलेलं नाही 8, प्रश्न क्रमांक 8, परंतु आपण समजून घ्यावा की हा 8वा प्रश्न आहे म्हणून. आपण उत्तर दाखवलेलं आहे. इथं प्रश्न क्रमांक 8 आपला संपतो. बघू शकता अशा प्रकारे उत्तर आपल्याला लिहायचं आहे. आता आपण जाणार प्रश्न क्रमांक 9 वर. मुलांमध्ये शब्दातील आवाजांची जाणीव निर्माण करण्यासाठी कोणत्या कृती घेता
येतात आणि त्या तुम्ही कशा घ्याल याबद्दल सविस्तर लिहा. तुमच्यासमोर उत्तर लिहित आहे. हेच उत्तर तुम्हाला आपल्या रजिस्टरमध्ये लिहायचं आहे. इथे आपला प्रश्न क्रमांक 9 संपतो. आपण जाणार होता प्रश्न क्रमांक 10 वर. सहभागी वाचन म्हणजे काय? सहभागी वाचन करताना कोणत्या बाबी कराव्यात स्पष्ट करा. तुमच्यासमोर आता उत्तर येईल. सेम उत्तर आपल्याला लिहायचं आहे. इथं आपल्या प्रश्नाचे उत्तर संपते. व्हिडिओ पॉज करून आपण उत्तर लिहू शकता. आता आपण जाणार आहोत प्रश्न क्रमांक 11 वर. मुलांना ट हे अक्षर तुम्ही कसे शिकवाल? हे अक्षर शिकवण्यासाठी तुमच्या अंगणवाडीमध्ये कोणत्या बाबी कराल? अशा प्रकारचा प्रश्न आहे. त्याचं उत्तर तुमच्या समोर आलेलं आहे. सेम याच पद्धतीचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. तुमच्यासमोर प्रश्न क्रमांक 12 आलेला आहे. हा प्रश्न क्रमांक 12 आहे. तिथं 7 झाला होता, पण हा प्रश्न क्रमांक 12 आहे. लक्षात घेऊन घ्या तुम्ही. मुलांसाठी सहभागी लेखन म्हणजे करायचे म्हणजे काय? एखादे उदाहरण देऊन मुलांसाठी सहभागी लेखन कसे करावे सविस्तर स्पष्ट करा. अशा प्रकारचा प्रश्न आहे तो. तुम्हाला त्याचं उत्तर लिहायचं आहे.
इथे आपला प्रश्न क्रमांक 12 संपतो. आता आपण या घटक संचामधील शेवटचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 13. एखाद्या मुलाला अक्षर ओळख जमत नसेल किंवा संख्याचिन्ह समजत नसेल तर तुम्ही त्याला कशी मदत कराल? उदाहरण स्पष्ट करा. शेवटचा प्रश्न आहे घटक संच 6 मधील सर्वात मोठा घटक संच होता हा. यामधील प्रश्नमंजुषाही खूप प्रश्नमंजुषा होत्या, प्रॅक्टिकलही खूप होतं आणि स्वाध्यायही सुद्धा खूप होते. आपल्यासमोर प्रश्न क्रमांक 13चे उत्तर येत आहे. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्याला आवडत असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरूच नका. आपल्या इतर अंगणवाडी सेविकांना सुद्धा शेअर करत चला आणि काही प्रश्न असल्यास कमेंट्स नक्की करा. मी प्रत्येक कमेंट्सला आपल्याला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल. इथं आपला घटक संच 6 संपतो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, इतरांसोबत शेअर करत चला. धन्यवाद.